राम कृष्ण रूप पाहता रूप
सहुवेदी जान साही शास्त्री कारण सहुवेदी जान साही शास्त्री कारण राही पुराणे हरि गाते साही शास्त्री कारण
चहुवेदी जान साही शास्त्री कारण कारण अठराही पुराणे हरिसी गाती बंतोनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गो एक हरी आत्मा जीव शिव समा एक हरी आत्मा जीव शिव समा वाया तो दुर्गमान घाली मन ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ बरला घनदाट हरी दिसे हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी विठ्ठल गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणाचा नमो शारदा मूळ चत्वारवाचा प्रभू पंत आनंत या राघवाचा मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् श्रुतया देवदेवेश नारायणं जगत्पते त्वदीयनाम ध्यानेन कथायशे शुभकथा जयांसी केलिया स्मरण भूय सकळ विद्येची अधिकरण तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरू ॐ कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः आपदा अपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहं सदाशिवसमारम्भां श्रीभाऊसाहेबमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ता वन्दे श्रीगुरुपरम्पराम् ओम नमो रसाल माऊली तुझी कृपेची सावली वर्षाविगा मजभरी कीर्तन वेळी मी तव तुझाची बाल विषयो वर्ततसे विशाल करावे मज वाचाल सेवे लागी ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याहि लक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावारतीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं नमामि पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे
संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेमसुख वचन ऐका कमलापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कते काळी आपण असावे जवळी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई जय 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 हनुमान गोसाई घ्यावी घ्यावी माझी चहुवेदी जान साही शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनिता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी उपस्थित संत सज्जन परममंगलमय परात्पर अखिलेश्वर आकारण करुणा वरुणालय आनंद कंद भगवान श्री पंढरीश परमात्म्याच्या माऊलींच्या तुकोबरायांच्या असीम अनुकंपेने अत्यंत प्रभावी आणि परमार्थिक क्षेत्रात आत्मीयतेनं सक्रिय सहभाग दर्शवणारं एक अलौकिक संस्थान म्हणायला हरकत नाही असे नादब्रह्म पखवाज क्लासेस या नादब्रह्म पखवाज क्लासेसच्या दिव्य संकल्पनेतून साकार होत असणारी ही प्रत्येक एकादशीची कीर्तन सेवा आहे. या चालू असणाऱ्या कार्यक्रमांना ही दुसरी एकादशीची सेवा असेल. मागच्या एकादशीपासून या दिव्य संकल्पनेला सुरुवात झालेली आहे आणि अशा या प्रत्येक महिन्याच्या 2 एकादशीला म्हणजे प्रत्येक एकादशीला इथं कीर्तन सेवा व्हावी आणि त्या अनुषंगानं सगळ्यांना या कीर्तन सेवेचं दिव्य लाभ घडावा आणि त्यातल्या त्यात परमार्थाची गोडी वाढावी, परमार्थाची आत्मीयता अंतःकरणामध्ये निर्माण व्हावी आणि आपल्या नाद ब्रह्म पखवाज क्लासेसमध्ये शिकत असणाऱ्या समग्र विद्यार्थ्यांना कीर्तन म्हणजे काय, कीर्तनामध्ये काय वाजवलं पाहिजे, कीर्तनाची आवड लागावी, नामस्मरणाची आवड लागावी, संत विचारधारेची आवड लागावी या पवित्र हेतून परमार्थातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे परममित्र परमार्थ स्नेही आदरणीय दीपकजी महाराज सूर्यवंशी यांच्या दिव्य माध्यमातून दिव्य संकल्पनेतून स्थापित असणारा नाद ब्रह्म पखवाज क्लासेस त्यांच्याच आधिपत्याखाली कार्यरत आहे
आणि त्यांना हा संकल्प निर्माण झाला की प्रत्येक एकादशीला निष्काम सेवा करावी. कोणाकडून काही घेणं नाही, कोणाला काही देणं नाही, फक्त कोणाकडून काही घ्यायचं नाही, फक्त द्यायचं भरभरून परमार्थाचं दिव्य ज्ञान द्यायचं, परमार्थाची गोडी द्यायची, भगवंताच्या नामस्मरणाची गोडी प्रत्येकाला द्यायची. या हेतून आदरणीय दीपक महाराजांनी ही दिव्य संकल्पना राबवली आणि त्या दिव्य संकल्पनेला हे आजचं हे दुसरं कीर्तन पुष्प आहे. दुसऱ्या एकादशीचं कीर्तन पुष्प माझ्यापर्यंत येऊन पोचलं. की सद्गुरु कृपेनं मला या सेवेचा सहभाग दर्शवता आला आणि माझं परमभाग्य समजतो. मला महाराजांचा एक मेसेज आला की आम्ही अशा अशा पद्धतीनं संकल्पना केलेली आहे आणि एक सेवा तुम्ही द्या म्हणून. म्हटलं आमचंही भाग्य असेल की आपल्या या दिव्य संकल्पनेमध्ये जसं जमेल तसं कीर्तन पुष्प सेवा करण्याची संधी आम्हाला मिळणं हे आमचंही भाग्यच आहे. आणि याच्या पुढं अतिशय दिग्गज अभ्यासू काही मंडळी आपल्या पुढे येऊन मार्गदर्शन करतात आणि त्यातही महाराजांची संकल्पना होती की कीर्तन हे हरिपाठाच्या अभंगांवरती कीर्तन झालं पाहिजे. क्रमानुसार हरिपाठाचे अभंग जसे येतील त्यानुसार प्रत्येक वाक्यानं हरिपाठाच्या अभंगावरच कीर्तन सेवा करावी. मी म्हटलं ही फार मोठी पंचायतच आहे. आणि मग दुसऱ्याच एकादशीला फोन आला. महाराज म्हणले तुमची सेवा जमेल का तुम्हाला करायला. तुम्ही म्हटलं दुसरं कोण होत असेल ऍडजस्ट तर बघा, नाही तर मी पुढं बघेल. नाही म्हटले तुम्हीच करा यावर्षी. मी म्हटलं बरं झालं, त्यांचा दिव्य संकल्प आहे आणि त्यातही पुरुषोत्तम मास आहे आणि या पुरुषोत्तम मासामध्ये एकादशी मला एक सेवा करण्याची संधी त्यांच्याकडून सद्गुरु कृपेनं प्राप्त होते. माझं भाग्य म्हणालो, मला जसं जमेल तसं मी आपल्या पुढे येऊन सेवा करण्याचा प्रयत्न करेल. आणि आपण सगळे दिग्गज मंडळी आहात, परमार्थातील ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहात. आपल्या पुढे येऊन उपदेश करण्याची पात्रता माझ्यामध्ये तर नाही, पण बोलण्याचा अल्पसा प्रयास करायचा आहे. माऊलींच्या शब्दात सांगायचं झालं, जैसा स्वभाव माय बापांचा बालक बोले बोबडी वाचा, भरी अधिकची तयाचा संतोष असे. स्वभाव माय बापांचा जसा असतो की बाबा आपलं मुलगं वेडं वाकडं जरी बोलायला लागलं तरी आई वडिलांना त्याचं कौतुकच असतं, तसं आपण दिव्य हृदयाची मंडळी आहात, थोर हृदयाची मंडळी आहात. आमच्याकडून एखादी चूक झाली, एखादा शब्द इकडे तिकडे झाला तरी तुम्ही त्याच मायबापांच्या हृदयानं त्याचा स्वीकार कराल यामध्ये शंका नाही. आणि म्हणून नाद ब्रह्म पकवास क्लासेस हे अत्यंत दिव्य संकल्पनेतून निर्माण झालेलं एक संस्थान आहे आणि त्यांच्या माध्यमातून आदरणीय दीपक महाराजांनी एक निष्काम सेवेचं व्रत स्वीकारलं आणि त्या अनुषंगाने या ठिकाणी या कीर्तन सेवेचं सौभाग्य मला प्राप्त झालं. मी माझं परमभाग्य समजतो. क्षेत्र कोणतंही असू द्या, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यशस्वी व्हायचं असेल, सफल व्हायचं असेल, उन्नती पथावर जायचं असेल तर त्या क्षेत्रामध्ये आपल्याला एक पूरक योग्य चांगलं वातावरण मिळावं लागतं. विठाला विठाला कार्यरत असणारी मंडळी असू द्या, त्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला यश मिळावं वाटत असेल, उन्नती व्हावी वाटत असेल, सफलता मिळावी वाटत असेल तर त्या कार्यक्षेत्रामध्ये एक चांगलं वातावरण, एक पूरक वातावरण मिळावं लागतं. अन्यथा आपली प्रगती नाही होत, उन्नती नाही होत. आपण एक शेती करत असेल, शेती करता एक चांगलं वातावरण मिळावं लागतं तर शेतीत उन्नती आहे. व्यवसाय करत असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा एक चांगलं वातावरण, पूरक वातावरण मिळावं लागतं. अन्यथा व्यवसायात सुद्धा वृद्धी होत नाही, उन्नती होत नाही. शैक्षणिक क्षेत्र असू द्या, सामाजिक क्षेत्र असू द्या, राजकीय क्षेत्र असू द्या, नाहीतर कोणतंही क्षेत्र असू द्या, त्या प्रत्येक क्षेत्रात जर यश मिळावं वाटत असेल, सफलता मिळावी वाटत असेल, उन्नती व्हावी वाटत असेल तर त्या क्षेत्रात चांगलं वातावरण मिळावं. जर वातावरण अपवित्र मिळालं तर उन्नती होत नाही, प्रगती होत नाही, यश मिळत नाही. जसं व्यवहारात वातावरण चांगलं मिळालं तर व्यवहारातल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती होते, तसं परमार्थिक क्षेत्रात कार्यरत राहत असताना एका परमार्थिक साधकाला सुद्धा परमार्थिक क्षेत्रात एक योग्य वातावरण, एक चांगलं वातावरण, एक पूरक वातावरण मिळावं लागतं. त्याशिवाय परमार्थिक उपासकाची, परमार्थिक साधकाची परमार्थिक दृष्ट्या
त्याला सफलता मिळत नाही, उन्नती होत नाही, प्रगती होत नाही. व्यवहारात जसं वातावरण चांगलं लागतं तर प्रगती आहे, तसं परमार्थिक क्षेत्रात परमार्थिक उपासकाला साधकाला परमार्थात सुद्धा एक चांगलं वातावरण मिळावं लागतं, अन्यथा परमार्थिक दृष्ट्या त्याची उन्नती होत नाही. विठाला विठाला. व्यवहारातलं उदाहरण आहे, आपल्या घराचं वातावरण चांगलं असेल, ज्या घराचं वातावरण चांगलं आहे त्या घरातल्या मुलांची प्रगती झपाट्यानं होते. ज्या घरात वातावरण चांगलं आहे त्या घरातील मुलांचा विकास होतो, त्यांच्या प्रतिभेचा विकास होतो. पण ज्या घरात वातावरणच चांगलं नाही, ज्या घरात वातावरण अपवित्र आहे, दूषित आहे, हेव्या दाव्यांचं आहे, भांडण तंट्याचं आहे, शिव्या शापांचं आहे, निंदा नालस्तीचं वातावरण ज्या घरात आहे त्या घरातल्या मुलांच्याकडं योग्यता असून सुद्धा त्यांच्या प्रतिभेचा विकास होत नाही. का तर त्या घरात वातावरण चांगलं नाही. पण ज्या घरात सुख सुविधा कमी आहेत पण वातावरण चांगलं आहे त्या घरातल्या मुलांच्या प्रतिभेचा विकास होतो. म्हणून तर गरिबाच्या घरातली कितीतरी मुलं अधिकारी झालेली पाहायला मिळतात, आणि एका श्रीमंताच्या घरात सगळ्या सुख सुविधा मिळून सुद्धा पोरग मात्र बिघडलेलंच असतं. विठाला विठाला. घरातल्या मुलांचा विकास होतो. तसं क्षेत्र कोणतंही घ्या, त्या क्षेत्रात चांगलं वातावरण मिळावं लागतं तर प्रगती आहे, तर उन्नती आहे, तर यश आहे. तसं परमार्थिक क्षेत्रात कार्यरत राहणाऱ्या एका परमार्थिकाला, एका आराधकाला, एका उपासकाला, एका साधकाला परमार्थात सुद्धा चांगलं वातावरण मिळावं लागतं, नाहीतर प्रगती नाही. आध्यात्मिक दृष्ट्या प्रगती करता चांगल्या वातावरणाची गरज आहे. तुम्ही म्हणाले एवढं वातावरण का चाललंय? कारण आहे महाराज, वातावरणाचा दूरगामी परिणाम आपल्या जीवनावरती होतो. व्यवहारातील उदाहरण अनेक आहे. एखाद्याला त्वचेचा रोग आहे, त्वचेच्या रोगवाल्या माणसाच्या संपर्कात गेलं तर तुम्हाला सुद्धा त्वचेचा रोग जडतो. त्या वातावरणामुळे संसर्ग जडतो. एखाद्याला खोकला आहे, त्या खोकलावाल्या माणसाच्या संपर्कात गेलं तर आपल्याला सुद्धा त्या वातावरणामुळे खोकला जडतो. एखाद्याला सर्दी आहे, त्या सर्दीवाल्या माणसाच्या संपर्कात गेलो तर वातावरणाच्या प्रभावामुळे त्याची सर्दी आपल्याला जडते. तसे एका निष्ठावंत परमार्थिकाच्या संगतीत गेलो तर आपल्यामध्ये परमार्थाची निष्ठा निर्माण होते. हे वातावरणाचं वैशिष्ट्य. परमार्थिकाची संगत मिळावी लागते. एक परमार्थिक योग्य वातावरण हे फार दुर्लभ आहे, आणि ते वातावरण मिळालं की यश मिळतं. परमार्थिक दृष्ट्या यश म्हणतो बरं का, परमार्थिक दृष्ट्या यश. आता हे सगळं मी का बोलतोय त्याचं कारण एवढंच आहे, नाद ब्रह्म पकवाज क्लासेसला ही संकल्पना का निर्माण झाली? का तर तुम्हाला एक परमार्थिक उन्नती करता चांगलं वातावरण मिळावं या हेतून त्यांनी केलेला हा अट्टास आहे. विठाला महाराजांना वाटलं की चला आपल्याला तर प्रत्येक एकादशीला वातावरण मिळतं माऊलींच्या सानिध्याचं, भगवान पंढरीश परमात्म्याच्या सानिध्याचं, का बरं आपल्यासारखंच वातावरण यांनाही मिळत नाही? म्हणून त्यांनी हा संकल्प निर्माण केला, आणि त्यांच्या संकल्पाला साथ देण्याकरता अनेक मंडळी निर्माण. आणि म्हणून ज्या कंपनीत आपण बसतोय त्या कंपनीचे मालक असतील माऊली आर्ट्स, ते दादा विनेकर आहेत. मला तर अशी दुर्गम लोक पाहायला मिळतात. सगळं जवळ आहे, पण ही मनोवृत्ती निर्माण होणं याला सुद्धा वातावरणच लागतं. सगळं आहे हो, सुख संपन्नता सगळी आहे, पण हे सगळं का निर्माण झालं? का तर महाराजांचा संपर्क असतो, सानिध्य असतं, म्हणून तर ही सगळी संकल्पना निर्माण झाली, त्यांच्यामध्ये ती आवड निर्माण झाली. म्हणून एवढं प्रशस्त वातावरण त्यांनी या ठिकाणी कार्यक्रमाला दिलं. आणि हे सगळं का तर आपल्याला जो आनंद मिळतोय, आपल्याला जी प्रचिती आलेली आहे परमार्थाची, तीच प्रचिती, तीच उन्नती, तेच यश, तीच प्रगती सामान्यांपर्यंत यावी, त्याकरता प्रत्येक एकादशीला कीर्तन हे निष्काम व्हावं या हेतून त्यांनी केलेली दिव्य संकल्पना आहे. आणि ही संकल्पना म्हणजे तुमच्या माझ्या परमार्थिक क्षेत्रात परमार्थिक दृष्ट्या यशस्वी होण्याचं हे दिव्य वातावरण आहे. विठाला विठाला.
एकादशीच्या प्रत्येक एकादशीला ही कीर्तनाची संकल्पनेची सेवा आहे. फक्त या कीर्तन परंपरेचे एक वैशिष्ट्य आहे की हरिपाठातील प्रत्येक अभंगावरती सेवा करायची आणि म्हणून हरिपाठातील दुसऱ्या क्रमांकाचा अभंग या ठिकाणी आपण सेवेकरता निवडलेला आहे. ज्या अभंगाच्या माध्यमातून माऊली महाविष्णू ज्ञानोबाराया भगवान परमात्म्याचं आणि भगवान परमात्म्याच्या नामाचं विशेषता प्रतिपादित करतात. विठ्ठल हरिपाठ हा ग्रंथ आकारानं जरी लहान असला तरी आशयानं फार मोठा आहे. हरिपाठ हा ग्रंथ आकारानं लहान आहे, सूक्ष्म आहे. 27 अभंगांचा हरिपाठ ग्रंथ आहे. आकारानं फार लहान आहे पण आशयानं दिव्य आहे, महान आहे, मोठा आहे. हरिपाठ जसं तुम्हा मला ही परमार्थिक क्षेत्रात वावरणाऱ्या प्रत्येकाला हरिपाठ हा ग्रंथ मिळालेली एक दिव्य संपदा आहे. जसं पहा गोस्वामी तुलसीदासजींनी हनुमान चालीसा निर्माण केली. समर्थ रामदास स्वामींनी भीमस्तोत्र निर्माण केलं. अनेक साधू संतांनी स्तोत्रे निर्माण केली, अष्टक निर्माण केली आणि ती नित्य नेमानं ती म्हटली जातात. हनुमान चालीसाचा पाठ रोज काही मंडळी करतात. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी वर्णव रघुवर विमल जस जोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धी विद्या देहो मोहे हरौ कलेस विकार. हरिपाठ जसं हनुमान चालीसा नित्य म्हटली जाणारी आहे आणि ती काही मंडळींना संपदा मिळाली. भीमस्तोत्र काही मंडळी बोलतात ज्यांना हनुमान चालीसा जमत नाही, म्हणता येत नाही, हिंदी भाषा आहे, कळत नाही, मग चला बाबा भीमस्तोत्र समर्थांनी निर्माण केलं. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना असं भीमस्तोत्र निर्माण केलं. अशी वेगवेगळी स्तोत्र आहेत, वेगवेगळी अष्टक आहेत, ही निर्माण झाली रोज नित्य उपासनेमध्ये म्हटली जातात. तसं वैष्णवाला, वारकऱ्याला, उपासकाला, आराधकाला, नामधारकाला माऊलींचा हरिपाठ सुद्धा एक मिळालेली दिव्य संपद आहे की जी नित्य नेमानं पाठ केली जाते आणि नित्य नेमानं ती म्हटली जाते. ही उपासना ग्रंथ आहे. विठाला हरिपाठ तुम्हा मला मिळालेला एक उपासना ग्रंथ आहे आणि ती तुम्हा मला मिळालेली दिव्य संपद आहे. नुसता हरिपाठ म्हणण्याचा विषय सोडून द्या, त्या हरिपाठाबद्दल जो बोलतो महाराज म्हणतात त्याच्या पुण्याची गणना काय करा. हरिपाठ कीर्ती मुके जरी गाय पवित्रची होय देह त्याचा. तर हरिपाठाचा विषय काय आहे, कशा करता हरिपाठ हा ग्रंथ आहे. हरिपाठाचा विषय एकच आहे, हरिमुखे मना, हरिमुखे मना,
म्हणा, भगवंताचं नाम घ्या, हा विषय आहे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. आदरणीय दीपक महाराजांनी म्हटले चहुवेदी जाण साई शास्त्रीकरांनी अभंगावर बोलायचं. अहो म्हटलं महाराज आता ह्याच्यावर कसं बोलायचं? अहो म्हटले त्याच्यासाठी तर आम्ही हे संकल्प केलेले आहे. कीर्तनकाराला सुद्धा थोडासा बुद्धीला जोर देता यावा. नुसतंच कीर्तनकाराने कसं काय तुमच्या मनातच जाईल, कधीतरी आमच्या मनाचं सुद्धा होऊ द्या. मी म्हटलं चला घेऊया कसं जमेल. मग मी विचार केला हरिपाठावरती बोलायचं आहे तर विषय आहे हरिमुखे म्हणा. इथं बसलेल्यापैकी असं कोणी संशोधन केलं का की हरिपाठ या ग्रंथात फक्त हरी हे नाम किती वेळा आले? किती वेळा आले? किती वेळा आले? फक्त हरी हे नाम. कारण हरिनामात एवढं सामर्थ्य आहे की कलियुगात त्या एका हरिनामानं उद्धार होऊ शकतो. केवळ हरिनामाने. हरेर नामेव, हरेर नामेव, हरेर नामेव केवलम कलो नास्तेव 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 गतिरन्यता. महाराज म्हणतात कलियुगात दुसरं साधनच नाही, हरिनाम आहे. हरिनामानं उद्धार होतो. मी विचार केला चला आपण तरी संशोधन करून बघूया तरी हरी हे नाम किती वेळा. मी घेतला आपला हरिपाठ ग्रंथ. हरी आलं की टिक मार्क करायची, हरी आलं की टिक मार्क करायची. आणि हे दीपक महाराजांचा मी खरं तर आभार मानतो, त्याच्यामुळे मला ते करता तरी आलं. आम्ही तरी कशाला शोधत बसतोय. राम कृष्ण नारायण या नामा व्यतिरिक्त बरं का फक्त हरी. हरिपाठ आहे तर हरी नाम. हरी हरी हे नाम किती वेळा आहे? जसं की हरी 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 मंत्र हा शिवाचा. असं असे अनेक वेळा हरिनाम आलेला आहे. हरिपाठ कीर्तिमुखे जरी काय, ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ, अशी अनेक वेळा हरिनाम जे आलेलं आहे. हरी हे नाम किती वेळा आलं तर ते नाम जवळजवळ 113 वेळा आले. म्हणजे एक माळ हरिनामाची जपल्याचं पुण्य हरिपाठ ग्रंथाचं एकदा पठण केल्यानं होतं. एक माळ जपली सहज. तुम्ही म्हणाल 113, आता एखादा जाऊन घरी शोधत बसेल की चला आपण पण बघूया 113 आहे का. 27 अभंग म्हटल्यानंतर 113 हे गणित पूर्ण होतं. आणि त्याच्या पुढे आपण नामसंकीर्तन साधन पैसोपे हे अभंग म्हणतो. आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा देवाची द्वारी उभा क्षण भरी असं म्हणतो. बरोबर ना? 27 अभंग हरिपाठाचे आपण म्हटले की नंतर परंपरेनुसार नामसंकीर्तन साधन पैसोपे. आणि त्याच्यानंतर पुन्हा इकडे लक्ष द्या, त्याच्यानंतर पुन्हा आपली परंपरा आहे की पहिला अभंग मूळ अभंग परत म्हणायचा, देवाची द्वारी उभा क्षण भरी. जर का 27 अभंग पाहिले तर त्याच्यात आता याच्यामध्ये पुन्हा बघा प्रत्येक अभंगाला आपण हरिमुखे म्हणा म्हणतो. प्रत्येक अभंगाचं ध्रुवपद हरिमुखे म्हणा हे सुद्धा त्याच्यात जोडायचं. म्हणजे हरिमुखे म्हणा हे 2 वेळा, हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा असं त्या प्रत्येक अभंगाचं 2 वेळा हरी हरिनाम. आणि प्रत्येक अभंगातलं हरिनाम म्हणजे 27 अभंगामध्ये 113 वेळा हरिनाम येतं. आणि शेवट पुन्हा एकदा आपण देवाची द्वारी म्हणतो. त्याच्या जर ऍड केलं तर 115 वेळा हरी हे नाम हरिपाठामध्ये येतं. म्हणजे साधा सुद्धा ज्याला वेळच जप करायला त्यानं नुकता एकदा हरिपाठ केला तरी एक माळ हरिनामाची जपल्याचं पुण्य आहे. विठाला हरिनामाचं चिंतन केल्यामुळं काय होईल? तेने माया झाले तुटती, तेने माया झाले तुटती, तेने माया झाले तुटती, तेने माया झाले
भीक नका पडू गबाळाचे भरी. पुढं बाकीचं काय करत बसू नका, नुकतं हरिनाम, हरी म्हणा, हरी म्हणा, हरी बोला. महाराज म्हणतात हरिपाठ या पवित्र ग्रंथाचा विषय आहे. हरिमुखे म्हणा, भगवंताचं नाम घ्या, हरिमुखे म्हणा. मिळतं काय हरिनामानं? तेने मुक्तीच्या साधिया तेने या ग्रंथाचा विषय हरिमुखे माना. प्राप्ती काय, मिळतं काय? तेने मुक्तीचारी साधीला. त्याला 4 मुक्ती मिळतात: सलोकता, समीपता, सायुज्यता, स्वरूपता. 4 मुक्ती प्राप्त. कोण कोण म्हणू शकतं हरिपाठ? जसं की हनुमान चालिसामध्ये शंका कुशंका घेतली जाते की कोण हनुमान चालिसा म्हटलं जातं, कोण हनुमान चालिसा म्हणू शकतो. मग काही मातृवर्गाला असं वाटतं की बाबा आपण हनुमान चालिसा म्हणू शकत नाही, ते फक्त पुरुषांनीच म्हणायचा ग्रंथ आहे. मग त्याच्यामध्ये पुन्हा नमूद करावं लागलं, जो यह पडे हनुमान चालिसा होय सिद्धी साकी गौरीसा. जो यह पडे, कुणीही वाचा, लहान असो मोठा असो, वयोवृद्ध असो, स्त्री असो, पुरुष असो, कुणीही वाचा. काही काय म्हटले आम्हाला जमत नाही, वेळच मिळत नाही, एवढं काम पाठीमागं असतं की आमच्याकडे वेळ सुद्धा नाहीये, श्वास घ्यायला वेळ नाही. मग ते म्हटले तुम्हाला असं म्हटलं जातं की 100 वेळा हरिपाठ हनुमान चालिसा म्हणावी. जो 7 बार पाठ कर कोई छुटई बंदी महासुकोई. 100 वेळा हनुमान चालिसाचा पाठ करा. काही लोक म्हणाले 100 वेळा काही एकदा म्हणायला आम्हाला वेळ नाही. मग ते म्हणाले तुम्हाला पूर्ण म्हणता येत नाही ना, एक काम करा, पहिला श्लोक घ्यायचा, श्री गुरुचरण सरोज रजनिज मन मुकुर सुधारी भरण रघुबर विमल जसूर्योदाय फलचारी. ते पूर्ण पहिलं म्हटलं की बाकी जमत नाही ना काय, मग शेवट म्हणायचं, पवन तनय संकट हरण मंगल मूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसव सुरू. झाली हनुमान चालिसा म्हटल्याचं पुण्य. तसं हरिपाठ ग्रंथामध्ये हरिनाम हा मुख्य विषय आहे. प्राप्ती काय तर 4 मुक्ती प्राप्त होतात. पण हे कुणी म्हणायचं आणि कुणा करता आहे तर महाराज म्हणतात हे सगळ्यांच्या करता आहे. असोनी संसारी जीवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा. संसारात जो रमलेला आहे त्या प्रत्येकानं हरिमुखे म्हणावं. म्हणून असा हा व्यापक ग्रंथ आहे. दिसायला छोटा आहे, आकारानं हरिपाठ ग्रंथ छोटा आहे, पण आशयानं फार फार विशाल ग्रंथ आहे. आकारानं छोटा आहे. तसं जर पाहायचं म्हटलं तर माऊलींची ग्रंथ संपदा विपुल आहे. संपन्न ज्ञान संपन्न असणारे माऊली, त्यांची ग्रंथ संपदा विपुल आहे. ज्ञानाचा 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 सागर असणारे माऊली, त्यांची अपार विपुल
विशाल अशी ग्रंथ संपदा आहे. माऊलींनी चांगदेव पाशिष्टी निर्माण केली. माऊलींनी अमृत अनुभव ग्रंथ निर्माण केला. माऊलींनी ज्ञानेश्वरी निर्माण केली. माऊलींनी अभंग गाथा तयार केली आणि त्याच माऊलींनी हरिपाठ हा पवित्र ग्रंथ निर्माण केला. आता तुम्हाला चांगदेव पासष्टी सारखा ग्रंथ आहे, अमृत अनुभवासारखा ग्रंथ आहे, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आहे, अभंगाची एवढी मोठी गाथा आहे, मग हरिपाठ एवढा छोटासा ग्रंथ निर्माण करायची गरजच काय लागणार? कशा करता? त्याचं कारण आहे, चांगदेव पासष्टी ग्रंथ जरी निर्माण झाला असला तरी त्या चांगदेव पासष्टीच्या अधिकारी हा प्रत्येक सामान्य वर्गातलाच होऊ शकत नाही. ते ज्ञान प्रत्येकाला पचेल असं नाहीये. ते योग्यांच्या सारख्या महात्म्यांना ते लागू पडतं, ते जाणू शकतात. त्यांच्याकरता स्पेशल व्यवस्था चांगदेव पासष्टी. अमृत अनुभवाचा अधिकारी सुद्धा सामान्य संसारातील व्यक्ती नाही होऊ शकत. आपल्यासारखा माणूस, माऊली सांगतात, रात्रंदिवस प्रपंचात बुडलेले आपण आहोत. सायास करसी प्रपंच दिननिशी. सारखे सायास करून प्रपंचात आहे आपण, रमलोय आपण या प्रपंचात. त्याला काय अमृत अनुभवासारखा ग्रंथ कळणार आहे? आणि तो कळवून घेण्याच्या भानगडीतही पडत नाही. कारण सकाळी 9 ला कामावर जावं लागतं, संध्याकाळी 8 वाजेपर्यंत घरी यायला जमत नाही. आल्यानंतर बॉसची एवढी तानातान ऐकलेली असते, घरात आल्यानंतर तो कधी खातोय आणि कधी झोपतोय आपलं वेळ. आणि आपण तर मुंबई सारख्या वातावरणात राहणारी मंडळ आहे. मुंबईत म्हणतात ना, असं काही कीर्तनकार सांगतात ना, मुंबईत जर कुत्र चालायला लागलं तर कुत्र्याला सवय आडवं तिडवं शेपटी फिरवायची. ते कुत्र चालायला लागलं तर मुंबईतल्या गर्दीत आडवं तिडवं फिरवत नाही, उभंच सारखं फिरवतं. का? त्याला माहित आहे इकडे तिकडे माणसं असतात. एवढ्या धक्काधक्कीच्या जीवनशैली आधुनिक युगात तर वावरतोय, धावत्या जीवन प्रवाहामध्ये आहे. रात्रंदिवस प्रपंचाचं व्याप तुमच्या माझ्या पाठीमागं आहे. 8 तास, 10 तास, 12 तास, 14 तास लोक काम करतात मुंबई सारख्या ठिकाणी. एवढं काम करून पुन्हा एकदा चांगदेव पासष्टी अमृत अनुभवासारखा ग्रंथ आपण पुढ्यात घेऊन त्याचा अध्ययन करण्याची योग्यता कदाचित आपल्यामध्ये नसू शकते, कारण वेळही नाही. त्याच्यामुळं अमृत अनुभवासारख्या ग्रंथाचा अधिकारी सुद्धा त्याच तोला मोलाचा आहे. तो सामान्य व्यक्तीला कळेल, रुचेल, पटेल नाही सांगता येईल. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ आहे. आता तसं तर ज्ञानेश्वरी सगळ्यांनी वाचावी सांगितलं, आणि जो जो वाचे ज्ञान होय मुडा अति मूर्ख त्या दगडा, असं महाराजांची मत आहेत की अज्ञानी असो मूढ असो त्याला ज्ञानेश्वरीचं वाचन केल्यानंतर ज्ञान मिळतं. एक सांगू, ज्ञानेश्वरीतील अंतरंग कळण्याकरता अंतरंगाच्या भावनेनं ज्ञानेश्वरी वाचावी लागते. विठ्ठला काय होतं आता हल्ली तर सप्ताहामध्ये माऊली कोणा संगे हा उपक्रम राबवला जातो. काय माऊली कोणा, आता त्याच्यात नवीन आलं मुक्ताईस आलं. माइंड शार्प आहे बरं का, काय नियोजन असते. माऊली कोणा संगेमध्ये चिठ्ठी टाकायची, तिची वेळच्या वेळ सर्व्हिसिंग करणं, ऑइल बदली करणं, मग तुमची जी काय असेल ती ही पूजा करा. तसं रोज देवाऱ्याच्या बाजूला ज्ञानेश्वरीला नुसती अगरबत्ती ओवाळली ही ज्ञानेश्वरीची खरी पूजा नाहीये, तर ज्ञानेश्वरीची खरी पूजा आहे एक तरी ओवी ही ज्ञानेश्वरीची खरी पूजा आहे. विठाला होता त्याला, आता तो खतावना माणूस कळला शब्द, खतावना माणूस नाही कळलं. खाना पिणारा माणूस, अजून सोपं करू, खाना पिणारा माणूस, त्याच्याकडे एक ग्रंथ होता. आणि त्याच्याकडे जो ग्रंथ होता, तो ग्रंथ त्याला कुणाकडून मिळाला का त्यानं घेतला मला काही कल्पना नाही. आणि तो आमच्या घरी आला, म्हणाला महाराज माझ्याकडे एक ग्रंथ आहे, पण त्या ग्रंथामुळे माझी अशी अडचण निर्माण झालेली आहे की मला घरात काय आणता येईल. माझं मन साक्ष देत नाही की आपल्या घरात ग्रंथ आहे, आपण अपवित्र काय घेऊन गेलं नाही पाहिजे आणि काय करता येत नाही. मला अडथळा निर्माण झालाय त्या ग्रंथामुळे.
एक काम करता का, तेवढा ग्रंथ माझ्या घरातला तुमच्याकडे देतो म्हणजे मी मोकळा झालो. तू म्हणाला बाबा आता तुझ्याकडे नकोच असला तर आण माझ्याकडे. मी घेतला. त्यानं गणेश पुराण नावाचा ग्रंथ माझ्याकडे आणून दिला आणि जसा माझ्याकडे दिला त्यानं मोकळा श्वास घेतला. त्याला वाटलं मुक्त झालो आपण. त्याच वेळेला मी त्याच्याकडे बघितलं, तो बाबा मोकळा झाला नाहीस, आता तर खरी तुझ्या आयुष्याची माती मोल परिस्थिती निर्माण झाली. अरे आपल्या घरातली पवित्र वस्तू दुसऱ्याकडे दिल्यावर आपल्याला मोकळं वाटतंय. मला सांगायचं या करताय, ज्ञानेश्वरी भलेही घरात आहे, कधी कधी आपला अधिकार नसतो आणि कधी कधी आपण तिकडे पाहत नाही, वाचतही नाही, कधी अनुभवतही नाही. म्हणजे ज्ञानेश्वरी सुद्धा प्रत्येकालाच कळेल, त्याच्यासाठी अंतरंगातनं ज्ञानेश्वरी वाचावी लागते. अंतरंगातनं वाचली तर ज्ञानेश्वरी कळायला लागते. ज्ञानेश्वरी सुद्धा संसारात रमलेला 10-10 तास 12-12 तास काम करणारा अंतरंगातनं ज्ञानेश्वरीचं अध्ययन नाही करू शकत. मग माऊलींना दया आली. दया आली अशा संसारिका करता, अशा संसारिकांच्या करता तळमळणारं जे हृदय आहे त्यांनाच संत म्हटलं. बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या मन माऊलीने ठरवलं. अतिशय संसारात रमलेला व्यक्ती आहे, संसारात कायम रममान आहे, संसारात आयुष्य वेचतोय, त्याचा सुद्धा उद्धार व्हावा म्हणून फार मोठी महात्मे, दिव्य संत महात्मे, श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महापुरुष हे समाजातील पहिल्या वर्गाचा विचार करत नाही, तर समाजाच्या अंतिम वर्गाचा विचार करतात. अंतिम वर्गाचा विचार माऊलीने केला. अरे तळागाळात राहणारी मंडळी आहेत, यांचा उद्धार होणं गरजेचं आहे. मग त्यांच्या करता काही करता येईल का? आपण तरेल नव्हे ते नवल कुळ उद्धरील सर्वांचे, त्यांचा काही उद्धार करता येईल का? म्हणून तळागाळातल्या संसारात रमलेल्या व्यक्तीचाही उद्धार व्हावा आणि त्याला सुद्धा परमार्थाचं ज्ञान मिळावं आणि परमार्थावरती त्याची उन्नती व्हावी आणि त्याच्या जीवनाची सार्थकता व्हावी, याकरता माऊलींनी अमृतानुभव ग्रंथ असताना सुद्धा, चांगदेव 65 असताना सुद्धा, ज्ञानेश्वरी असताना सुद्धा, अभंग गाथा असताना सुद्धा हरिपाठासारखा पवित्र ग्रंथ तुमच्या माझ्या सामान्यांच्या करता निर्माण केला. आणि म्हणून हा हरिपाठ ग्रंथ भलेही छोटा आहे, भलेही छोटा आहे, कुठं आपल्याला तरी जास्त वेळ आहे, काय वेळ आपल्याला तरी कुठे वेळ आहे महाराज? माऊली म्हणतात कमी वेळ आहे ना, मग छोटा ग्रंथ. पण भलेही आकाराने छोटा आहे पण आशयानं मात्र फार व्यापक आहे, मोठा ग्रंथ आहे. आणि त्याच हरिपाठ ग्रंथाची निर्मिती माऊलीने केली आणि त्याच ग्रंथातील अभंग दुसऱ्या क्रमांकाचा आहे आजच्या सेवेचा. आता इथे पुढे बघू कसं कसं होते. आपण आता भूमिका मांडली. हा दुसऱ्या क्रमांकाचा अभंग आहे आणि त्या अभंगाच्या माध्यमातून माऊली समग्र शास्त्रांचा, वेदांचा, पुराणांचा आधार घेऊन हरिनाम किती श्रेष्ठ आहे याची महती प्रतिपादित करतात. विठाला भगवान परमात्म्याच्या असीम कृपेने दुर्लभ प्रतिपादित केलेला मानव देह आम्हाला मिळाला, ज्याच्याबद्दल म्हटलं जातं बडे भाग मानुष तन पावा, सुर दुर्लभ सब ग्रंथ न गावा, बडे भाग मानुष तन पावा. जंतूनाम नरजन्म दुर्लभा, दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरा, तत्रापि दुर्लभम मन्ये वैकुंठम प्रियदर्शनात. अत्यंत दुर्लभ प्रतिपादित केलेला मानव देह, ज्याचं वर्णन करत असताना साधू संत महात्मे नेहमी म्हटलं जाणारं, सगळ्यांच्या परिचित असणारं प्रमाण आहे. नरदेह दुर्लभ झाला रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा,
देह दुर्लभ आहे. साक्षात भगवंतानी वर्णन करावा अत्यंत दुर्लभ असणारा मानव देह, पण भाग्य आहे तुम्हा सगळ्यांना मिळाला. फार मोठं भाग्य. तुकोवऱ्या सांगतात, पावला हा देह का गटाळी न्याय, न घडे उपाय घडवाले. मग भाग्यानं तुम्हाला नरदेह प्राप्त झाला. दुर्लभ प्रतिपादित केलेला मानव देह तुम्हाला मिळाला. आता हा मानव देह ज्या ज्या जीवाला मिळालेला आहे त्या प्रत्येक मानव देहधारी जीवाचं मुख्य लक्ष आहे भगवान परमात्म्याची प्राप्ती. विठ्ठल प्रत्येक मानव देहधारी जीवाचं प्रथम लक्ष आहे भगवत प्राप्ती. ज्याला ज्याला दुर्लभ मानव देह मिळाला त्या प्रत्येक दुर्लभ मानव देहाला आलेल्या जीवात्म्याचं प्रथम लक्ष भगवत प्राप्ती आहे. यद्या कदाचित तुम्ही आम्ही मानव देहात राहून अनेक लक्ष निर्माण केली असतील, अनेक लक्ष नेमली असतील आपण की काही नाही मला उच्च विभूषित व्हायचंय, विद्या विभूषित व्हायचंय, लक्ष असू शकतो. एखाद्याला वाटत असेल मला एखादं चांगलं पद मिळालं पाहिजे, लक्ष असू शकतो. प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, मान मिळाला पाहिजे, सन्मान मिळाला पाहिजे. काही नाही बाबा माझ्या रील्स व्हायरल झाल्या पाहिजे, असू शकतं. माझ्यासारख्याचं लक्ष असू शकतं. काय सांगावं. आणि रील्स व्हायरल करण्याच्या नादात मी एकदा कविता कीर्तनात रचिव कविता आमच्या आदरणीय दीपक महाराजांनी मला तिथं आढळले. म्हटले महाराज हे असं नाही म्हणायचं, नियमात नाही बसत. ते उगाच आपल्याबद्दल एखाद्याने वेगळाच भाव निर्माण करण्यापेक्षा ते बंद करा. ती एकच व्हिडिओ व्हायरल झाली, सगळ्यांना वाटायला लागले हे पण कविता म्हणते, की तिथपासून कानाला खडा लावला तसं म्हणायचं नाही. बस आता ते आहे व्हिडिओ सोडून द्या. तिथून पुढं नाही म्हणायचं. म्हणजे आपलं लक्ष एखादं असू शकतं पद मिळण्याचं, प्रतिष्ठा मिळण्याचं, मान मिळण्याचं, संपत्ती मिळवण्याचं. काय नाही मला एखादा उच्च विद्या विभूषित व्हायचंय, मला संपन्न व्हायचंय, श्रीमंत व्हायचंय, पैशार्कानं परिपूर्ण व्हायचंय, माझ्या दारात गाड्यांची फौज लागली पाहिजे, नोकरांची फौज लागली पाहिजे, माझं नाव चराचरात असलं पाहिजे, सगळ्यांनी मला मानलं पाहिजे. असं अनेक लक्ष तुमची माझी असू शकतात. व्यवहारात अनेक लक्ष आपण निर्माण केली असतील, ठरवली असतील, नेमली असतील, तरी देखील ही सगळी लक्ष गौण लक्ष आहे. गौण आहे. आपलं सगळ्यांचं प्रमुख लक्ष म्हणजे भगवत प्राप्ती आहे. आणि म्हणून वेगवेगळ्या काळात साधू संत महात्मे अवतार धारण करून आले. वेगवेगळ्या काळात साधू संतांनी अवतार धारण केला आणि अवतार धारण करून आपल्या अमृतमय वाणीतून, एवढंच नाही आपल्या अमृतमय वाणीतून आणि आपल्या अमृतमय ग्रंथांच्या माध्यमातून त्यांनी प्रत्येकाला हे दर्शवलं की जीवात्म्याचं पहिलं लक्ष आहे भगवत प्राप्ती. या उलट दुसरं कोणतंही लक्ष नाही. जरी आपण नेमलं असलं तरी ते गौण लक्ष आहे. प्रथम लक्ष म्हणजे भगवत प्राप्ती. भगवत प्राप्ती हे प्रमुख लक्ष असं साधू संतांनी सांगून ठेवलं. का बरं साधू संत असं सांगतात? कारण साधू संतांना हे माहित आहे, त्यांना प्रचिती आहे, त्यांना अनुभूती आहे की आपण प्रपंचातली जी लक्ष निर्माण केली ही लक्षच नाहीये. भगवत प्राप्ती हेच प्रमुख लक्ष आहे. कारण या प्रपंचातील प्रत्येक गोष्ट ही अनित्य आहे, अशाश्वत आहे, निरर्थक आहे, परिवर्तनशील आहे. त्याच्यामुळं यातलं काही मिळवलं तरी ते अनित्यच मिळवतोय, असत्यच मिळवतोय, परिवर्तनशील मिळवतोय. नवे नवे जो कधीच पूर्ण होत नाही त्याला प्रपंच म्हणतात, आणि जो कायम परिपूर्ण आहे त्याला भगवान परमात्मा म्हणतात. विठ्ठल जो कधीच पूर्ण होत नाही तो प्रपंच, काहीही केलं तरी पूर्ण होत नाही. एकाने ठरवलं काय नाही, डे ची ड्युटी करून नाईटची करतो म्हणजे पूर्ण होईल प्रपंच. डे नाईट काम केला नाही ना पूर्ण झाला. काय काय करतोय महाराज हा प्रपंच पूर्ण करण्याच्या नादात. संसारात असं साधू संतांचं मत आहे, संसरती इति संसार हा, जो सरकत राहतो काय, जो हातात कधी सापडत नाही, कधीच मिळत नाही,
सारखा सरकत राहतो, परिवर्तनशील आहे, अनित्य आहे, अशाश्वत आहे. हा प्रपंच साधू संतांनी सांगितलं. फलकट तो संसार येते सार भगवंत. हा प्रपंच फलकट आहे, आसार आहे, अनित्य आहे, अशाश्वत आहे. आणि अशा अनित्य अशाश्वत प्रपंचातील लक्ष ही पूर्णत्वाकडे घेऊन जात नाही. साधू संतांना माहित आहे, कारण प्रपंच हा अनित्य आहे, परिवर्तनशील आहे. या जगात अपरिवर्तनशील आणि या जगात केवळ सत्य फक्त आणि फक्त भगवान परमात्मा आहे. त्याच्यामुळे जीवाचं प्रथम लक्ष हे भगवत प्राप्तीच. एकदा पार्वती मातेनं भगवान भोलेनाथांना प्रश्न केला, या प्रपंचातील सत्य काय आणि या प्रपंचातील असत्य काय. आणि मग त्यावेळेला भोलेनाथांनी पार्वती मातेला उत्तर दिलं, उमा कहू मैं अनुभव अपना, सच हरि भजन जगत सब सपना. उमा कहू मैं अनुभव अपना. भगवान भोलेनाथ सांगतात पार्वती मातेला की या जगातील भगवान परमात्म्याचं नाम आणि भगवंतच सत्य आहे, बाकी प्रपंच अनित्य आहे. आता तुम्ही म्हणाल मग हा सोडायचा का? सोडायचा का? करायचंच नाही का काम? हा प्रपंचच करायचा आहे का? त्या अर्थानं नाही म्हटलं जात. फक्त एवढंच आहे, प्रपंच कितीही परिपूर्ण रीतीनं करण्याचा प्रयत्न केला तरी तो पूर्ण होऊ शकत नाही, कारण तो अनित्य आहे, परिवर्तनशील आहे. जगात फक्त आणि फक्त सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. भगवान परमात्माच सत्य आहे आणि म्हणून भगवान परमात्मा प्राप्ती हेच मनुष्य जीवाचं प्रथम लक्ष, पहिलं लक्ष. पण घोडचूक आपल्याकडून इतच झाली. जो अनित्य प्रपंच आहे, अशाश्वत प्रपंच आहे, असार प्रपंच आहे, परिवर्तनशील प्रपंच आहे, त्या प्रपंचालाच मिळवण्यासाठी आपली सगळी घोडदौड सुरू आहे. विठाला विठाला प्रपंचालाच मिळवण्यासाठी, पूर्ण करण्यासाठी सुरू आहे. प्रपंचातील लक्ष पूर्ण करण्याकरता ही सारखी घोडदौड सुरू आहे. आपली घोडचूक इतच झाली. जीवनाचं प्रथम लक्ष भगवत प्राप्ती ते राहिलं बाजूला आणि अनित्य जे प्रपंच आहे त्या अनित्य प्रपंचालाच मिळवण्यासाठी तुम्ही आणि मी धावत सुटलो. आणि अशा धावत सुटलेल्या व्यक्तींच्याकडे पाहून अनेको साधू संतांनी सांगितलं की महाराज, या धावत सुटलेल्या प्रपंचाला जर पूर्ण करत बसलास ना बाबा, नाही तरी संसार जाईल रया, नाही तरी हे साथे, या मनुष्य जीवाच्या साथीत तुम्ही आलेला आहात ना, हे साथे आलिया ओळखा, शारंग धरू भगवान परमात्म्याला ओळखा, ते लक्ष प्राप्त करा भगवत प्राप्तीचं. नाहीतरी संसारातील सगळे लक्ष मिळवण्याच्या नादात, नाहीतरी संसार जाईल. तुका म्हणे लोकीच्या व्यवहारी, नका डोळे धुरे भरून राहो, नाशिवंत देह जाणार सक. या मनुष्य देहाचं प्रथम लक्ष वाढवत बसत नाही, भगवत प्राप्ती. बाकीचं सगळं अनित्य आहे, त्याच्यामुळं बाकीच्या अनित्याच्या प्राप्तीच्या ऐवजी
जीवनाचं प्रमुख लक्ष भगवत प्राप्ती आहे, त्याच्याशिवाय जीवनाची सार्थकता नाही. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थ, विठ्ठलाची एक देखलिया, त्याला प्राप्त केल्याशिवाय जीवनाची इथे कर्तव्यता नाही. त्याच्यासाठी भगवत प्राप्ती हे जीवाचं प्रमुख लक्ष आहे. असं सगळ्यांच्या पुढं मानल्यानंतर माऊलींच्या पुढं काही मंडळींनी प्रश्न विचारलेला असावा. माऊली तुम्ही सांगता भगवत प्राप्ती आणि भगवंतच जीवाचं प्रथम लक्ष आहे, हे फक्त तुम्हीच सांगता, हे फक्त संतच सांगतात, याखेरीज अजून कुणी हे सांगितलं आहे का? त्यावेळेला माऊलींनी सांगायला सुरुवात केली अभंगाचं पहिलं चरण. वेदी जान सहु वेदी जान सही शास्त्री कर सहु वेदी जान प्रथम चरणामध्ये माऊलींनी दाखला दिला, केवळ मी सांगतोय साथे आली ओळखा शारंग धरू. केवळ संत सांगतात असं नाही, तर शास्त्र सांगत, वेद सांगतात, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, 4 वेदही ज्याचे वर्णन करतात. सहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरिसी गात. सगळ्यांनी वाखाणलेलं आहे की या जगातलं अंतिम सत्य भगवान परमात्मा आहे. याखेरीज या प्रपंचात सगळं मिथ्य आहे, अनित्य आहे, आसार आहे, अशाश्वत आहे. त्याच्या मागे धावू नका. केवळ आणि केवळ भगवान परमात्माच सत्य आहे. केवळ संत सांगतात असं नाही, शास्त्रही सांगतो. सहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरिसी गात. ही सगळ्यांनी भगवंताचेच वर्णन केलेलं आहे, भगवंतालाच प्रतिपादित केलेलं आहे. आता एखाद्याकडे भरपूर वेळ असेल तर तुम्ही वेदाचा अध्ययन करून बघा, अडचण नाही. तुमच्याकडे भरपूर वेळ आहे, तुम्ही एक एक वेळ चांगला भूकंपट्टी करून पाठ करा, वाचा, शोधा त्यातनं. एखाद्याकडे शास्त्राचा अध्ययन करायला वेळ आहे, शास्त्राचा अध्ययन करा, हरकत नाही. एखाद्याकडे पुराण वाचायला वेळ आहे, 18 पुराणांचं अध्ययन करा. हे सगळं जरी आपण वाचलं, त्याचा सार काढला तर माऊली सांगतात केवळ आणि केवळ भगवान परमात्मा आणि त्याचं नाम हेच जीवाचं प्रमुख लक्ष आहे, सिद्ध होतं. चहुवेदी जाण साही शास्त्री कारण, 18 ही पुराणे हरिसी गाती. त्याचंच गुणगान करतात, कारण या जगातील त्रिवार सत्य भगवान परमात्मा आहे. मग काय करावं? हे जसं शास्त्राचं घुसळण केल्यानंतर केवळ आणि केवळ वेद अनंत बोलिला, अर्थिकाची साधिला, विठोबासी शरण जावे, निज निष्ठा नाम. सगळ्या वेदांचं सार तुकोबराने सांगितलं, निज निष्ठा नाम घ्यावं, भगवंताचं नामस्मरण करावं. आणि जर का याचं सगळ्याचं घुसळण केलं, ज्या पद्धतीनं माऊली सांगतात, एखाद्यानं दुधाला विरजण लावलं, दही तयार झालं आणि मग त्या दह्याचं घुसळण करायला सुरुवात केली, तर घुसळण केल्यानंतर त्याच्यातून जसा लोण्याचा गोळा येतो, तूप येतो आणि आसार बाहेर पडतं. आसार ताक बाजूला निघतं आणि असणारं खरं शाश्वत स्वरूप त्या दह्यातनं बाहेर पडतं. लोणी असेल ज्याला आपण तूप म्हणतो, ते जसं बाहेर येतं तसं महाराज म्हणतात त्या सगळ्या शास्त्राचं घुसळण केल्यानंतर केवळ आणि केवळ हरी नामच बाहेर पडतं. अभंगाचं दुसरं चरण.
शास्त्री कारण अठराही पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. माऊली सांगतात जसं मंथन केल्यानंतर दह्याचं घुसळण केल्यानंतर असार असणारं ताक बाजूला निघतं, त्यातनं सार असणारं लोणी जसं बाजूला निघतं ते लोणी सार आहे, ताक हे असार आहे. तसं या शास्त्रांचं घुसळण केल्यानंतर या शास्त्रातील सार असणारं भगवान परमात्म्याचं नाम हेच श्रेष्ठ बाजूला निघतं. बाकी सगळं प्रपंचातील ताकासारखं असार. मंथोनी नवनिता तैसे हे अनंता वाया व्यर्थ कथा सांगी मार्ग. वाया व्यर्थ कथा वाया व्यर्थ मार्ग सगळं सोडून द्या आणि भगवान परमात्म्याच्या नामात रममान व्हावं. आणि तेच जीवाचं प्रथम लक्ष आहे. भगवंताच्या नामाचं गुणगान करा. माऊली सांगतात एवढ्यावरच नाही तर तो भगवान परमात्मा सत्य आहे, सार आहे. किती सार आहे या प्रपंचात, तोच एक सार आहे. चराचरात पाहिलं तर तो भगवान परमात्मा जीवात्म्यामध्ये व्यापलेला आहे आणि आत्मा रूपानं तो भगवान परमात्मा जीव आणि शिव या दोन्ही मध्ये समान रूपात व्यापून उरलेला आहे. आता याच्यात थोडक्यात उदाहरण म्हणून सांगतो. जन्म आमचं महाराज उदाहरण सांगतात बरं काय. या प्रसंगाला ते अनुरूप आहे म्हणून मी बोलतो. मुलगा जन्माला ज्या वेळेला आईच्या उदरातून मुलाचा जन्म होतो ते जन्माला आलेलं मुलगा एकटं येतं का कोणाच्या सोबत येतं? बसलेले पैकी काय आपला मुलाचा जन्म झाला तर त्या जन्म झालेल्या मुलाबरोबर कोणी येतं का ते मुलगा एकटंच येतं? बोला पडदेशी एकटंच येतं का सोबत कोण असते? एकटं येते. जे मुलगा एकटं जन्माला येतं त्याला आपल्या गावाकडं पुरलं जातं कळलं. त्याला पोरं घेण्याला घेऊन पुरतात आणि जे कुणाच्या तरी बरोबर येतं ना त्याचं बारसं केलं, त्याचं नामकरण विधी संस्कार केला जातो. जीवात्म्याच्या आत वसणारा परमात्मा तोच या जीवात्म्याच्या आधाराला आधारस्तंभ आहे. आपण म्हणून पहा आपल्या अस्तित्वाला अस्तित्वात ठेवण्याचा आधारस्तंभ भगवान परमात्मा. म्हणून आपल्या अस्तित्वाचा आधार व्यवहारातला आधार कार्ड नाही. काय बोलतोय लक्षात घे बरं का. आपल्या अस्तित्वाची ओळख आधार कार्ड नाही हो. म्हणाल नाही महाराज आधार कार्ड अपडेट केले का? लाख वेळा अपडेट करा आधार कार्ड. आपण आधार कार्ड कितीही वेळा अपडेट केलं, काय झालं फोटो जरा खराब आला म्हणून अपडेट करायला गेला, पुन्हा वय झालं म्हणून अपडेट करायला नाही. आता तर एवढं भयावह चाललेलं आहे केस काळीची पांढरी झाली तरी अपडेट करायला जातात आधार कार्ड. ते काय 175 रुपये भरले की आधार कार्ड अपडेट करून मिळते, फोटो अपडेट करून. आधार कार्ड ह्या आपल्या अस्तित्वाचा आधारस्तंभ नाहीये. आपल्या अस्तित्वाचा आधार हा मुख्य भगवान परमात्मा आहे. तो तैसा हृदयामध्ये विरामो असता सर्व सुखाचा आराम का भांता कामो विषयावरी. तो तुमच्या माझ्यात भरून उरलेला आहे भगवान परमात्मा. तो हृदयात व्यापून उरलेला आहे. तोच भगवान परमात्मा आत्मस्वरूप आहे. ज्या वेळेला त्याची ओळख होते त्यावेळेला जीव आणि शिव समान वृत्तीला निर्माण होतात. नवे नवे अद्वैत अवस्थेला तो जीवात्मा प्राप्त व्हायला लागतो. कारण तो भगवान परमात्मा दुसरा तिसरा कोण नसून तुमचं माझं असणारं मुख्य स्वरूप आहे. तुमचं माझं स्वरूप आहे आनंद स्वरूप. तुमचं माझं स्वरूप आहे सुख स्वरूप, प्रसन्न स्वरूप. आणि या जगातील आनंद स्वरूप फक्त भगवान परमात्मा आहे. सुख स्वरूप फक्त भगवान परमात्मा आहे. म्हणून जीव धावत जरी असला तरी आनंदासाठीच धावतो, सुखासाठीच धावतो, समाधानासाठीच धावतो. कारण ते आपलं मूळ स्वरूप आहे आणि ते स्वरूप त्याच वेळेला प्राप्त होतं ज्या वेळेला भगवंताची अनुभूती होते. म्हणून महाराज म्हणतात ज्याला कळालं भगवान परमात्माच हे आपलं स्वरूप आहे त्यावेळेला त्याला आनंदासाठी, सुखासाठी, समाधानासाठी
व्यवहारातल्या गोष्टीवर आधारित राहता येत नाही किंवा राहूनही मिळत नाही. त्याला केवळ आणि केवळ सुख समाधान आनंद त्या स्वतःच्या स्वरूपानंच प्राप्त व्हायला लागतं. म्हणून तो भगवान परमात्मा आणि तुम्ही आम्ही एकच आहोत याचं नमूद माऊली अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये करतात. एक हरी आत्मा जीव शिव सम. भगवान परमात्मा तुमच्या माझ्या हृदयामध्ये व्याप्त आहे. तोच भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याची अंतकरणातील असणाऱ्या स्वरूप ज्याला ज्याला ज्या प्रतीतीनं दिसलं त्या त्या प्रतीतीनं त्या संत महात्म्याने ते मांडलेलं आहे. जनाबाईंना विचारलं तो भगवान परमात्मा कसा आहे, तर महाराज म्हणतात तिळा एवढे बांधूनी घर आत राहे विश्वंभर. तो भगवान परमात्मा तिळा एवढे निर्गुण निराकार नाही जा आकार चेतोनी चराचर हरिसी भजे. अव्यक्त निराकार नाही जा आकार चेतोनी चराचर हरिसी भजे. असे वेगवेगळ्या संतांनी आपापल्या परीनं दाखले दिलेले. माऊली सांगतात तो आपलं स्वतःचं स्वरूप आहे आणि तेच जीव आणि शिवातला मुख्य बिंदू आहे. ज्या क्षणी जीवात्म्याला आपल्या स्वरूपाची अनुभूती येते त्यावेळेलाच तोच जीवात्मा स्पष्ट उक्तीनं म्हणतो जीवोहम नाही तर शिवोहम म्हणायला लागतो. एक हरी आत्मा जीव शिव समा. त्यामुळे माऊली सांगतात वाया तो दुर्गमान घाले. आपलं मन या प्रपंचातल्या निरर्थक गोष्टीत रमवू नको. त्या भगवान परमात्म्यात रमव. हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची म्हणा कोणतरी. माऊली हा तुम्हाला अभिप्रेत असणारा भगवान परमात्मा तुम्हाला कसा दिसतो, कसा दिसतो, कुठे दिसतो, किती दिसतो, त्यावेळेला माऊलीने आपल्या अंतकरणातील अवस्था भगवान परमात्म्याच्या प्रचितीची अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये वर्णन केलेले. ज्ञानदेवा
माऊली तुम्हाला कसा दिसतो भगवान परमात्मा? माऊली सांगतात भरला घनदाट हरी दिसे. हरी हा घनदाट भरलेला चराचरात व्यापलेला हरी मला दिसतोय. कारण तोच या जगातील सत्य आहे, शाश्वत आहे, सार आहे आणि तो चराचरात व्याप्त आहे. वेलीत, वृक्षात, फुलात, जीवात्म्यात, कीटकात, प्राणी मात्रात सर्वांच्या मध्ये तो व्यापून उरलेला आहे. असा सर्वत्र व्याप्त असणारा घनदाट भरलेला हरी मी पाहतो. जसं तुकोबराय सांगतात हरी दिसे जनीवनी आत्मतत्वी. जसं तुकोबरायांचं एक प्रमाण आहे. तुकोबराय सांगतात विठ्ठल विठ्ठल देव भेटे जनीवनी. सर्वत्र दिसतोय. विठ्ठल जळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला. आज म्या दृष्टीने पाहिला विठ्ठलची विठ्ठल. सर्वत्र तोच दिसतोय कारण त्याच्याशिवाय जगात आहेच नाही दुसरं काय. त्याच्यातच सामावलेलं संपूर्ण विश्व आहे. नवे नवे या विश्वालाच त्यानं निर्माण केलेलं आहे. म्हणून तर विश्वम विष्णू म्हणतात. विश्वच विष्णू आहे. विष्णू सहस्त्रनाम विश्वम विष्णू. विष्णूच विश्व आहे आणि त्याच्यातच आपण सगळे वावरतोय. तोच एक सत्य आहे जगात. तोच भगवान परमात्म्यानं सृष्टी तयार केली. कौतुकाची सृष्टी. कौतुके केली कष्टी तुकोबराय सांगतात. कौतुकानं आवडीनं कर्मणूक म्हणून भगवान परमात्म्यानं सृष्टी तयार केली. त्या सृष्टीत आपण आहोत. पण या सृष्टीचा रचयिताच भगवान परमात्मा आहे. ही समग्र सृष्टी त्याच्यातच उरलेली आहे, व्यापलेली आहे आणि त्याच्यातच आपण राहतोय. तो भगवान परमात्मा सर्वत्र पाहतोय. मी भरला घनदाट हरी दिसे. कारण त्याच्याशिवाय या जगातलं काही एक सत्य नाही. केवळ आणि केवळ भगवान परमात्माच सत्य आहे. आणि म्हणून मनुष्य जीवनात वावरणाऱ्या प्रत्येकाचं हे प्रथम लक्ष आहे की सत्य स्वरूप असणाऱ्या भगवान परमात्म्याचं नाम घ्यावं, त्याला प्राप्त करून घ्यावं आणि त्याच्या करताच अठ्ठास करावा. प्रपंच अनित्य आहे, असार आहे. त्याच्यात एवढं काही रमू नये की तो राहिला म्हणून काही फार मोठं काही गोष्ट आणू शकते. पण भगवान परमात्मा हा सत्य आहे. त्याच्या प्राप्ती व्यतिरिक्त मेलो तर मात्र खूप गोष्टी आणू शकतात. म्हणून माऊली सांगतात हा दाखला केवळ साधू संतांचाच नाहीये, तर समग्र शास्त्रांचा, पुराणांचा, वेदांचा दाखला आहे की बाबा रे हरीच सत्य आहे आणि त्या भगवान परमात्म्याच्या नामाच्या आधारानं हरीचं स्वरूप पाहावं आणि जीवनाची ती कर्तव्यता साध्य करावी आणि त्या हरीलाच जाणण्याकरता केवळ आणि केवळ त्याच्या नामाचा आधार घ्यावा. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. बोला सर्वांनी. हा ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. पाठ हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. घनदाट भरलेला हरी
भगवान परमात्मा साधू संतांनी पाहिला. म्हणून तर असं म्हणतात गंगेचं पाणी गंगेचं पाणी गाढवाला पाजलं नातं आहे. कारण तो घनदाट भरलेला हरी पाहिला. आपण आपल्या जवळची पाण्याची बाटली दुसऱ्याला देऊ शकत नाही, कारण आपल्याला प्रपंचच दिसतो, हरी दिसतच नाही. सर्वत्र पाहणारा ज्या हरी मध्ये विश्व व्यापलेला आहे, विश्वात व्यापलेला हरी, चराचरात व्यापलेला हरी, केवळ तोच एक सत्य याच्या अनुभूती माऊलींना आली. आणि तीच अनुभूती संसारिकांना यावी याकरता अत्यंत सुलभ सोप्या पद्धतीने माऊलींनी हरिपाठ या ग्रंथाची निर्मिती केली. आणि त्या माध्यमातून आपल्यासारख्या संसारी जीवाला भगवान परमात्म्याचं आणि भगवान परमात्म्याच्या नामाची महती कळावी आणि त्या अनुषंगाने आपल्या जीवनाची वाटचाल व्हावी आणि त्या योगे तुम्हाला मिळालेल्या दुर्लभ मानव जीवनाची सार्थकता व्हावी या उद्देशानं माऊलींनी हा अट्टाहास केला. याच हरिपाठासारख्या पवित्र ग्रंथांच्या दुसऱ्या क्रमांकाच्या अभंगावरती बोलण्याचा मी अल्पसा प्रयत्न केलेला आहे. मला माहिती आहे की अभंगाचा व्यापक अर्थ आहे, विशाल अर्थ आहे, आणि एवढा मांडण्याची आपली तरी एवढी योग्यता नाही. पण जसं माऊलींनी सद्गुरुनाथांनी बुद्धी दिली तशा प्रकारे मी आपल्या पुढे मांडण्याचा प्रयास केलेला आहे. बोलण्याच्या ओघात काही चुकलं असेल तर क्षमा करा. जे बरोबर आहे ते साधू संतांचं सद्गुरूंचं आहे, त्याचं नक्की अनुकरण करा. झालेली कीर्तनरूपी सेवा माझे समर्थ सद्गुरू शंकर महाराज रसाळ, समर्थ सद्गुरू पांडुरंग महाराज रसाळ, माऊली महाविष्णू ज्ञानोबाराया, जगद्गुरू तुकोबराया आदी करून सर्व संत महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो. त्याचबरोबर या ठिकाणी संपन्न होत असणारा हा नैमित्तिक उत्सव, या प्रत्येक एकादशीचा हा संकल्प या ठिकाणी नादब्रह्म पकवाज क्लासेसच्या माध्यमातून निर्माण झालेला आहे. आणि त्यांच्या या अनुषंगानं आजच्या या कीर्तन सेवेचं पुष्प सद्गुरू कृपेनं मला प्राप्त झालं आणि हे पुष्प मला दिलं त्याबद्दल मी आदरणीय, वंदनीय आणि परमार्थातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व आमचे परमार्थ स्नेही परममित्र आदरणीय दीपकजी महाराज सूर्यवंशी त्यांच्यामुळे मला ही सेवा प्राप्त झाली. आणि त्यांचा हा दिव्य संकल्प आहे की मुलांना आपण घडवावं, आणि केवळ घडवायचं म्हणून नाही. कारण कसं आहे, बऱ्याचदा असं होतं की पकवाज क्लास म्हटलं की पैसे आले की झालं, आपल्याला काय करायचंय. एवढ्या पुरतं मर्यादित पकवाज न ठेवता त्या मुलांनी आपल्या जवळ यावं, पकवाज तर शिकावाच, आणि या उलट आपल्यासारखं त्यांनी बनून दुसऱ्यालाही पकवाज शिकवा, असा संकल्प एखाद्याच्या शिक्षकाच्या मनात असतो बरं का. नाहीतर पुढं काय जाईल, दुसरा पुढं जाऊनच देत नाही कोणतं, तिथल्या तिथंच दाबला जातो. महाराजांचा हा एवढा फार मोठा विचार आहे की स्वतः तर शिकले, तयार झाले कष्टानं, पण आपल्यासारखा विद्यार्थी तयार करायचा आणि त्यालाही शिकवायला परवानगी द्यायची. असं अनेको हजारो विद्यार्थी तयार केले. मला वाटतं इथं कितीतरी विद्यार्थी त्यांच्याकडे शिकत आहेत आणि केवळ शिकायला पकवाजापुरतं मर्यादित न ठेवता त्याला नामस्मरणाची गोडी लागावी म्हणून त्याच्याकडून नामस्मरण करून घेतात. नित्य नेमानं रोजच्या रोज त्याच्याकडून नामस्मरण करून घेतात. आणि आता तर नवीन संकल्प केला की क्लासमध्ये 7 ते 8 हरिपाठ नियमानं केला. महाराजांच्या करता एकदा सगळ्यांनी 7 ते 8 वाजेपर्यंत हरिपाठ. त्याच्यानंतर भोजन झालं की प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात, आज एका विद्यार्थी झाला की उद्या दुसऱ्या विद्यार्थ्याच्या घरात, असं प्रत्येक विद्यार्थ्याच्या घरात असं म्हटलं जातं, भाग्यवंता घरी भजन पूजन. आता एखाद्याच्या घरात हे कधी स्वप्नात सुद्धा ज्यांनी विचार केला नसेल, पण त्या मुलाला नाद ब्रह्म पकवाज क्लासेस मध्ये पाठवल्यामुळे त्याच्या घरात भजन झालं, टाळ वाजवा. म्हणजे रोज हरिपाठ 1 तास, त्याच्यानंतर भजन, आणि त्या मुलाकडून नामस्मरण करून घ्यायचं. त्याला कायम 24 तास पकवाजा करता अवेलेबल राहायचं, त्यानं प्रॅक्टिस करावी, त्याच्याकडून ती साधना करून घ्यावी. हा एखाद्याच्याच मनामध्ये निर्माण होणारा संकल्प आहे. आणि याच्या उलट केवळ तेवढ्या पुरतच मर्यादित न ठेवता आपण जे सेवावृत्तीचा भाव स्वीकारल्यामुळे जो आनंद परमार्थाचा मिळाला, तोच आनंद सगळ्यांना मिळावा म्हणून कीर्तन करावं, कीर्तनातलं प्रमाण कळावं, कीर्तनामध्ये आवड लागावी याकरता विद्यार्थ्यांच्या करता हा सगळा त्यांनी अट्टाहास केला. आणि त्या विद्यार्थ्यांच्यामुळं आम्हाला सुद्धा याचा आनंद घेता येतोय प्रत्येक एकादशी. म्हणून मुंबईच्या असं म्हणतात की मुंबईसारखा परमार्थच घडत नाही. मुंबईसारखा का, तर मुंबईत नित्य नेमाचे कार्यक्रम आजही चालतात. जुन्या काळात माझी महाराजांचा जिथं ओळख झाली माझी आणि महाराजांची,
ते ठिकाण म्हणजे शिवडी आहे. शिवडीच्या सप्त्यात माझी महाराजांची पहिली ओळख झाली. खूप लहान असतात, खूप वर्षापूर्वी. म्हणजे त्या काळी शिवडीला कॉटन ग्रीनच्या राम मंदिरामध्ये, परेलच्या जकादेवीला विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये नियमाचे कार्यक्रम चालायचे. आणि त्या नियमाच्या कार्यक्रमाला आठवड्यातनं एक दिवस माणूस जायचा आणि परमार्थासाठी त्याला ऊर्जा मिळायची. तसं हे नित्य नियमाचे कार्यक्रम आयोजित करणं म्हणजे ऊर्जा मिळवण्याचे कार्यक्रम आहेत. आणि त्यांच्या या संकल्पाला खरं तर आमचे आदरणीय महाराज विनेकरी दादांचं आणि ह्या कंपनीचे मालक असणारे माऊली आर्ट्स त्यांच्याकरता सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजल्या. त्यांचा महाराजांचा संकल्प सार्थ झाला आणि एवढी प्रशस्त जागा दिली, व्यवस्था दिली, लाईट, पाणी सगळं काही त्यांच्यामुळे इथं सगळं उपलब्ध झालं. म्हणून त्या सगळ्यांच्यामुळे ही संकल्पना सुरू झाली. आपण याचा आनंद घ्यावा. असंच दीपक महाराजांच्याकडून वेगवेगळ्या प्रकारची परमार्थिक अनुष्ठानं घडावी आणि त्याचा लाभ सगळ्यांच्या बरोबर आम्हाला सुद्धा मिळावा अशा प्रकारची आशा अपेक्षा व्यक्त करतो. याही उलट एक आनंदाची बातमी त्यांनी मला सांगितली की तुम्ही सांगा. आणि कळंबोली परिसरात राहणारे, आता तुम्हाला याच्यानंतर ती माहिती मिळेलच, पण एक ओघानं आलं म्हणून सांगतो. कळंबोली परिसरामध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या करता जे मृदंग शिकायला येतात, पण कळंबोलीपासून कामोठ्याच्या क्लासमध्ये यायला वेळ होतो, उशीर होतो, पावसाचे दिवस असतात, त्याच्यामुळं त्या विद्यार्थ्यांच्या करता 1 ऑगस्ट पासून कळंबोलीमध्येच स्वतः भाड्यानं जागा घेऊन त्यांनी तिथं क्लास कळंबोलीमध्ये सुरू करायचं आयोजन केलेलं आहे. तिथं त्याची प्रॅक्टिसही होणार आणि त्याला तिथं क्लासही, म्हणजे कळंबोलीतल्या विद्यार्थ्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. असंच त्यांच्याकडून ही परमार्थाची अनुष्ठान भगवंत त्यांना शक्ती, सामर्थ्य, ताकद देव आणि त्यांच्याकडून हे अशीच साधना घडत राहावी अशा प्रकारची प्रार्थना करतो. झालेली सेवा पुनश्च भगवंताच्या चरणावरती समर्पित करतो, सद्गुरुनाथांच्या चरणावरती समर्पित करतो. आणि पुन्हा एकदा या सगळ्या मंडळींना, या सगळ्या विद्यार्थ्यांना, ही सगळ्या विद्यार्थी जे उभे आहेत त्यांच्याकरता सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवायला. काही गुरुमंडळी उपस्थित आहेत, विठ्ठलदादा असतील, महेशदादा असतील, ही सगळी आली. या सगळ्यांचा आभार मानतो. पुन्हा एकदा आदरणीय दीपक महाराजांचा आभार मानतो, दर्शन घेतो. आणि या ठिकाणी सागर महाराज आहेत, त्यांचेही आभार मानतो. आणि आपल्या सगळ्यांची उपस्थितीबद्दल आपल्या सगळ्यांचं दर्शन घेतो आणि सेवेला विराम देतो. विठ्ठल जय
केशवा महानंदा मानुभवा चक्रधरा विश्वंभरा ध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा